मला वाटतं की आता परत मुलांचे एक्झाम सुरू होणार आहेत. त्यासाठी पण त्यांना सर्वांना शुभेच्छा आहे परीक्षेबद्दल. हे कार्यक्रम मेनली पालकांसाठी आणखीन विद्यार्थ्यांसाठी आहे. थोडंसं परिचय आपण काय करत आहोत, कसं करत आहोत, जे स्टडी कॅम्प कुठल्या पद्धतीनं जाणार आहे, आणखीन स्मरणशक्ती कसं पद्धतीनं वाढून जाईल, आणखीन त्यांच्यामधलं डे टू डे लाईफमधलं जे असेल ताणतणाव ते सगळं कसे कमी करता येईल, जेणेकरून त्यांचे जीवन आनंददायक, सुखदायक, प्रेमदायक, उत्साही असेल, कार्य करायची क्षमता वाढेल, आणखीन त्यांच्या जीवनाचे एक उद्देश काय आहे हे त्यांना स्पष्टता दिसेल. त्यांनी करून त्यांचा अभ्यास करण्यामध्ये आपोआप आवड निर्माण होईल, आणखीन स्वतःहून अभ्यास करायची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. ह्या उद्देशानं आपण हा प्रोग्राम घेत आहोत. सो तसं बघितलं तर आपल्याकडे इथं RCRT पण चालतो, रॅपिड कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्ह्यू टेक्निक. सो ते मेनली 75 अबव पर्सेंटेज जे पास घेतलेलं आहे, पास झाल्यानंतर जे घेतलेलं आहे त्यांच्यासाठी असतं. आणखीन त्यांचं एक परीक्षा घेतलं जात असतं, जेणेकरून शाळेमध्ये त्यांना जस्ट पास करत करत आलेलं असते, पण ॲक्च्युली त्यांना बरंच समजलेलं नसतं विषय काय आहे बोलायचं. सो त्यांचं परीक्षा घेतलं जातात. आणखीन त्यांच्यासाठी जे पासआउट झालेले आहेत मग त्यांना RCRT कॅम्पमध्ये घेतलं जात असतं. पण इथं आपण थोडंसं वेगळं पद्धतीनं आपण इथं करत आहोत. सो नो डाऊट बरंच मुलं पास होत नाही आहेत, आणखीन बरंच पर्सेंटेज त्यांना घेता येत नाही आहे. त्याला मेन कारण असतं की बेसिक जे कन्सेप्ट आहे त्यांना एक स्पष्टता, एक क्लिअरिटी त्यांच्यामध्ये जे यायला पाहिजे ते आलेलं नसतं. जसं की कधी 5thपासून त्याला ढकलत आलेलं असते किंवा थोडंसं मेमराईज करून परीक्षेच्या वेळेला पेपर लिहितो, मग नंतर विसरून जातो. सो इथं कसं होतं की एकदा त्यांना कन्सेप्ट क्लिअर झाला, मॅथ्सबद्दल असेल, सायन्सबद्दल असेल, इंग्लिश ग्रॅमरबद्दल असेल, हा एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला तर मग त्यांचा अभ्यास करायचा आवड निर्माण व्हायला लागतो. आणखीन तेच कन्सेप्ट 5thला, 6thला, 7thला, 8thला, 9thला गेल्यानंतर तसंच त्यांचा वाढत जायला लागतो. एक मिनिट जरा घ्या, क्लासमध्ये काय मेसेज आहे विचार. ओके, तसंच हा कन्सेप्ट त्यांना दिवसांदिवस वाढत जायला लागतो. सो त्यांना क्लॅरिटी जास्त यायला लागतो. सो त्या हिशोबाने आपण ह्या ठिकाणी हा स्टडी कॅम्प आपले जे मुलं आहेत म्हणजे का लेस दॅन 70 असू शकतो, 80 असू शकतो. सो हे जे मुलं आहेत वर्षभराचे जे सब्जेक्ट आहे ते आठवड्याभरामध्ये ते सगळं क्लिअर करतात. आणखीन 3 दिवसामध्येच त्यांचं अख्खं टेक्स्टबुक क्लिअर केलं जात असतं. मग त्याच्यानंतर त्यांचं रिव्हिजन व्हायला लागतं, मग त्याच्यानंतर त्यांचं क्वेश्चन आन्सर व्हायला लागतात. मग त्याच्यानंतर जे माइंड मॅपिंग बोलायचं एक प्रोसेस असतो, जेणेकरून परीक्षेच्या वेळेला फक्त एकदा त्यांनी एक पेपर बघितलं त्यांना सगळं लक्षात यायला लागतो किंवा माइंड मॅपिंग म्हटलं जातं. ते टेक्निक आपण इकडे शिकवलं जात असतो. सो जेणेकरून त्यांचा अभ्यास किंवा परीक्षेचं भीती जे काय असतं ते निघून जातो. आणखीन अभ्यास करण्यामध्ये आनंद किंवा उत्साह किंवा आवड त्यांच्यामध्ये सहजपणे निर्माण व्हायला सुरुवात व्हायला लागतो. आणखीन आत्ताचे मेन प्रॉब्लेम जे आहे मुलांमध्ये ते म्हटलं तर मोबाईलला ॲडिक्ट झालेले आहेत किंवा TV ला ॲडिक्ट झालेले आहेत. सो त्याच्यापासून ॲटलिस्ट 20 दिवस किंवा 21 दिवस त्याच्यातून बाहेर पडतील, नेचरबरोबर राहायला लागतील. आणखीन सगळं जितकंही आपलं ऋषीमुनी तुम्ही बघितलं किंवा संतांना तुम्ही बघितलं किंवा जे सायंटिस्ट लोकांना तुम्ही बघितलं असेल तर बरेच सायंटिस्ट वगैरे हे जास्त निसर्गमधून शिकलेलं आहेत. सो नेचर जे आहे हा सुंदर शिक्षण दिलं जातं, मन प्रसन्नता व्हायला लागतो. निसर्गापासून शिकण्यासाठी बारीकपासून मोठ्यापर्यंत, आणखीन आकाश मोकळं असल्यामुळं तारांबद्दल त्याच्याबद्दल असेल ते पण त्यांच्यामध्ये शिकणं वाढायला लागतं. निसर्गामधलं झाडाचं असेल, गवताचं असेल, पाणीचं असेल, दगडांचं असेल, दगडाचा आकार असेल किंवा डोंगर असेल, ह्याच्या झरी असेल, ते सगळ्यापासून त्यांना शिकायचं क्षमता सहजपणे वाढायला लागतं. जेणेकरून 10x10 भिंतीत राहण्याच्या ऐवजी संपूर्ण निसर्गामध्ये कसं राहता येईल ते बघता येतं. आणखीन दुसरं महत्त्वाचा मुद्दा आहे की आजकाल 1 किंवा 2च मुलं आहेत. तर त्यामुळं दुसऱ्यांच्या बरोबर कसं राहायला पाहिजे, एक स्टडी सर्कल जे पाहिजे ते निर्माण झालेलं नसतो. सो ह्या प्रोसेसमध्ये त्यांना एक छानपैकी अभ्यास करायचं एक एन्व्हायरमेंट निर्माण झालेलं असतो. सो ह्याच्याबरोबरच त्या मुलांना शिकवण्यासाठी त्यांचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी टीचर असतात. आणखीन जीवनामध्ये कसं जगायला पाहिजे बोलायचं त्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन त्यांना केलं जात असतं. आणखीन जे काय नवीन
क्षेत्र आहे काय, जसं की आर्मीचं असू शकतो, नेव्हीचं असू शकतो, एअरफोर्सचं असू शकतो, इंजिनिअरिंग असू शकतो, डॉक्टर असू शकतात, वकील असू शकतात. ओके, असं वेगळे वेगळे क्षेत्र जे आहे की मुलांना त्या क्षेत्रामधलं व्यक्ती येऊन त्यांच्यासमोर त्यांचं कुठल्या पद्धतीनं त्याने CA झाला त्याला काय करावं लागतो, किंवा आर्मीमध्ये जायला काय करावं लागतो, किंवा एक लेखक होण्यासाठी काय करावं लागतं, कसं क्लॅरिटी आपल्याला यायला पाहिजे, हे जे काय मुलांमध्ये वेगळे वेगळं प्रोफेशनल्स सांगितल्यामुळं त्यांच्या मनामध्ये एकदा निर्माण झालं की मला अमुक बनायचं आहे, मग त्या दिशेमध्ये त्यांचं वाटचाल होणं खूप सोपं व्हायला लागतं. सो त्यामुळं हे एक अतिशय महत्त्वाचं प्रोसेस आहे. मुलांना जे फाउंडेशन जे आहे ते इथंच क्लॅरिटी व्हायला लागतो. सो आपण बऱ्याचदा ऐकलेलं होतं की अब्दुल कलाम, डॉक्टर अब्दुल कलामच्याबद्दल की रामेश्वरला विमान उडायचं बघून बघून त्यांना लहान असताना वाटायचे की आपण ते व्हायला पाहिजे, सो किंवा त्याच्याबद्दल काम करायला पाहिजे. न कळता त्या प्रोसेसमध्ये लहान असतानाच त्यांचं विजन क्लिअर होता, जीवनामध्ये काय करायला पाहिजे उद्देश निर्माण झालेलं होता. त्या पद्धतीनं त्याने हळूहळू ते सायंटिस्ट बनत गेलेत. हा मुलांमध्ये हा टर्निंग पॉईंट असतो जे 6th स्टँडर्डपासून 10वीच्यापर्यंत. ओके, सो मग त्याच्यानंतर हळूहळू त्यांचं वाढ जे आहे, विकास जे आहे ते मानसिक दृष्टीनं, शारीरिक दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनं, शैक्षणिक दृष्टीनं कुठल्या पद्धतीनं त्यांना व्हायला पाहिजे ते विकास हळूहळू होण्यासाठी मार्ग ह्याला भेटायला लागतो. सो आता मी जास्त वेळ नाही घेणार आहे, कारण की आपल्याकडे डॉक्टर आहेत, आणखीन डॉक्टर बसवराजी आहेत, आणखीन योगेशजी आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढचे घ्यावं म्हणून. थँक्यू. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सर्वप्रथम मी सुनील गुरुजींचं मनस्वी धन्यवाद देतो. त्यांनी मला संधी दिली या प्लॅटफॉर्मवर जुडण्याची आणि माझे विचार व्यक्त करू देण्याची. पालकांना मी माझा अल्प परिचय देतो. मी गेल्या 10 वर्षापासून 11वी 12वी नीट IIT तयारी करणाऱ्या मुलांसोबत काम करत आहे. महाराष्ट्रातलं अग्रगण्य शाहू कॉलेज, तिथे मी जवळपास 10 वर्ष मुलांसोबत मोटिवेशनल टीचर आणि काउन्सलर म्हणून काम केलं. आणि आता त्या अनुभवातून बाहेर पडून माझ्या अनुभवातून बाकीच्या पालकांना, मुलांना फायदा व्हावा म्हणून मग मी बाहेर आता इंडिपेंडेंटली फ्रीलान्सर काम करत आहे. ह्या स्टडी कॅम्प विषयी बोलण्यापूर्वी मुलांना काय अडचणी येतात, काय गडबड होती, त्याचं एक छोटंसं आपण एक प्रेझेंटेशन शेअर करतो आणि त्यानंतर तुमचे काय क्वेश्चन आन्सर असतील ते आपण एंडला बघूयात. सुरुवात करूयात आपण एका छोट्याशा व्हिडिओनी. नाही, एका 4 वर्षाच्या मुलाला, ज्याला दिसत असतं, स्टीवन जॉन्सन सिंड्रोम नावाचा आजार होतो. त्या मुलाचे डोळे जातात. त्या मुलाला ब्लाइंड स्कूलमध्ये टाकण्यासाठी फोर्स केला जातो. तो मुलगा आणि ते पालक रिफ्यूज करतात. रिअल स्टोरी आहे. त्या मुलाला नॉर्मल स्कूलमध्ये टाकलं जातं. त्याचा जीवनाचा वर्णपट ह्या छोट्याशा ऍड मध्ये आणल्या. रिअलिस्टिक स्टोरीवर बनवलेली. त्याच्याने आपण आजच्या सेशनची सुरुवात करूयात. स्क्रीन शेअर होते सगळ्यांना? हां, होतं. दिसतंय. चलता जा, रास्ता खुद बन जाएगा. तेरे यकीन से
अंधेरा तू मिटाएगा, अपने कदमों से बनाते जा अपने निशान। मंजिल तो छोटी चीज है, तू पाएगा जहां, रुकेगा तू ना कभी, देखे हैं ख्वाब तूने भी, देखे हैं ख्वाब तूने भी, देखे हैं पापा ख्वाब तूने भी, देखे हैं ख्वाब तूने भी। व्हिडिओ अच्छा स्टक खाना होता आ है गया, वाटतं. तब तक तो सब ठीक है। हमारी बात डोंट वरी, मैंने सब प्लान किया है। औरों से कठिन रास्ते हैं तेरे, औरों से बड़ी मुश्किलें हैं तेरी, तेरी मुट्ठी में बंद है मगर लकीरें तेरे कदमों से बनाते जा अपने निशान। मंजिल तो छोटी चीज देखे हैं ख्वाब भी, देखे हैं ख्वाब तूने भी। हा म्हणजे व्हॉट्सअपवर नाही ना म्हणजे ते. चेकमेट। देखे हैं ख्वाब तूने भी, देखे हैं ख्वाब तूने भी। अपनों को हर मुश्किल दर्पण इनानी ज्याचा डोळ्याचे ब्लाइंड स्कूलमध्ये गेला नाही, नॉर्मल स्कूलमध्ये गेला हा मुलगा, 12वीला त्याला 99% आले. तेवढंच कमी की काय एक्झाम सीए ची क्रॅक केली. आयआयएम मधून तो एमबीए, आयआयएम मधून एमबीए केलं त्याने. एकच मिनिट. सॉरी, व्हिडिओ थोडा वीक होता. आयआयएम मधून त्यांनी एमबीए केलं त्या मुलाने. आणि
ओपन साइटेड टुर्नामेंट चेस कॉम्पिटिशन मध्ये, म्हणजे जिथे समोरच्या व्यक्तीला दिसतंय आणि हा ब्लाइंड आहे, त्यात त्यांनी फ्रान्समध्ये मेडल घेऊन आला. पालकाची साथ असेल तर मुलगा स्पेक्टॅक्युलर सक्सेस आणू शकतो, अकॅडमिक कॅनव्हासवर आणि करिअरमध्ये पण. तर ह्या गोष्टींनी सुरुवात करायचा उद्देश काय आहे? आपण बघतो आज आपण एक आयडियल स्टडी कॅम्प ठेवलाय 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी. सगळ्यांना 11वी 12वी नंतर एक चांगलं करिअर करायचंय. नीट असेल, मेडिकल एंट्रन्स असेल, IIT एंट्रन्स असेल, AFMC असेल, किंवा CA बनायचंय, किंवा UPSC MPSC जायचंय. सगळ्या महत्वाच्या करिअरचं प्रवेशद्वार आहे 11वी 12वी. त्यातलं आपण एक एक्झाम्पल घेऊ. असं म्हणलं जातं की मेडिकलला ऍडमिशन घ्यायला, ज्यात दिल्ली एम्स असेल किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जायला, नीटच्या माध्यमातून एखाद्या मुलाला 750 मार्क्स पाहिजेत, 750 पाहिजे, 720 पैकी. तरी पण अशा ऍड आपण दरवर्षी बघतो. 200 मार्काला MBBS, 250 मार्काला MBBS, रेशात MBBS, किंवा डीम्डला ऍडमिशन घेतलं तर 250 मार्काच्या मुलाला MBBS मिळेल. प्रायव्हेटला डोनेशन दिलं 1 कोटी तर 250 मार्काच्या मुलाला नीट ऍडमिशन मिळेल. जर बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, फक्त IQचा प्रश्न आहे, तर ह्या मुलांना ज्यांना 200 मार्क पडले, ज्यांनी नीटला ऍडमिशन, 200 मार्क पडले, MBBS ला ऍडमिशन घेतले डोनेशन भरून, त्याला MBBS पास व्हायला पाहिजे का? बिलकुल नाही. 11वी 12वी पेक्षा MBBSचा सिलेबस व्हास्ट आहे. MBBSचा सिलेबस व्हास्ट आहे, कठीण आहे. तरी पण कधी पण आपण बघतो सगळ्या ट्युशन 11वी 12वी साठी आहेत, पण MBBS साठी कुठल्या ट्युशन नाहीत, इंजिनिअरिंग साठी कुठल्या ट्युशन नाही आहेत. का? ज्या मुलाला कमी मार्क पडले, तो मुलगा MBBS एफर्टलेसली करतो, PG एफर्टलेसली करतो, स्वतःचं हॉस्पिटल काढतो, मस्त युरोप ट्रिप करतो, त्याला अडचण येत नाही. मग असं का बरं आहे की 11वी 12वी सर्वात चॅलेंजिंग का आहे? ह्या आयडियल स्टडी कामचं महत्व का आहे? त्याच्याकडे पालकांचं लक्ष थोडं मी वेधू इच्छितो. MBBS म्हणा, इंजिनिअरिंग म्हणा, CA म्हणा, तुम्ही कुठलाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बघा, एकदा 11वी 12वीच्या पुढे गेले, एकदा मुलाचा नंबर लागला, तिथे ट्युशन्स का लागत नाहीत? कारण की तिथली जे पुस्तकं आहेत मोस्टली फॉरेन ऑथरची आहेत. अगदी 3D कलरफुल इमेजेस आहेत पुस्तकात, इंग्लिश इझी टू अंडरस्टँड, किंवा डिटेल सिक्वेन्स ऑफ सिम्प्लिसिटी आहे. अभ्यास करताना वेळ कसा जातो ते मुलांचं कळत नाही, म्हणून 10 तास 12 तास 14 तास कुणीही मागं न लागता हे मुलं अभ्यास करतात. आपण एक्झाम्पल म्हणून MBBS घेतलं, इंजिनिअरिंग घेतलं, तुम्ही कुठलंही UG बघा, त्याला कुठेही ट्युशन्स नाही आहेत. ऑल ओव्हर इंडियात, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये. का? ते लँग्वेज ऑफ बुक्स इज व्हेरी सिम्प्लिफाईड. अगदी 5वी 6वीच्या मुलांना पण गायटन कळेल, डेव्हिडसन कळेल. पण 11वी 12वीचं बघितलं, जसं ह्या व्यक्तीची कंडिशन आहे पोहतानाची तशी आहे, त्यात फील ऑफ स्टडी गोज मिसिंग विथ NCERT. किती वेळा वाचलं ते कळत नाही, की पहिल्यांदा वाचतो की रिव्हिजन करतोय. मुलं बघितलेत की 20 वेळा वाचले सर, 30 वेळा वाचले, तरी ती कन्सेप्च्युअल ट्विस्ट क्वेश्चन आले की कळत नाहीत, मुलं सांगतात. म्हणून 11वी 12वी नंतर नीटला सेकंड रिपीट, फर्स्ट रिपीट, थर्ड रिपीट कॉमन आहे. इंजिनिअरिंगला सुद्धा ते बघण्यात येतं. का? कॉम्प्लेक्स बुक्स आर इन द फॉर्म ऑफ 11th 12th मोस्ट ऑफ द टाइम. आणि त्यामुळे मुलांची हंट सुरू होती सॅटिस्फॅक्शन, वाचून कळत नाही, वाचून तो फील येत नाही, वाचून कन्सेप्टची लिंकिंग लागत नाही. कारण बुक्स मध्ये एक GOC नावाचं चॅप्टर आहे 11th केमिस्ट्रीला, GOC 5 पेज आहेत त्या पुस्तकात नीटच्या, आणि शिकवायला टीचरला 1 महिना लागतो. कन्सेप्टचं लिंकिंग नाहीये, आणि तिथे मुलांचा कस लागतो 11वी 12वीला. ज्या मुलांना अवघड जातं त्याचं मेन कारण आहे कॉम्प्लेक्स नेचर ऑफ बुक्स इन द कंटेक्स्ट ऑफ 11th 12th. त्यात अजून मुलं 11वी एंडिंगला आला की हा प्रॉब्लेम येतो की रिव्हिजन कशी करू, बॅकलॉग कव्हर कशी करू, सिलेबस वाढतो. कारण की 11th 12thच्या सिलेबसवर एंट्रन्स एक्झाम्स आहेत. तुम्ही कोणती घ्या, CA घ्या, नाहीतर नीट घ्या, IIT घ्या, 1 वर्ष झाले की ह्यांना रिव्हिजनचं टेन्शन, बॅकलॉगचं टेन्शन यायला लागतं. कारण मुलांचं कसं असतं की टॉपिक पहिल्यांदा वाचायचा, व्हिडिओ बघायचे, क्लास नोट्स बघायचे, मग क्वेश्चन प्रॅक्टिस करायची, तेवढा वेळ राहत नाही. रोजचं करू की बॅकलॉग करू, ह्याच्यात मुलं फ्रस्ट्रेट होतात. आणि हेच जर MBBSचं बघितलं, जे PGची तयारी करतायत त्या लोकांना रिव्हिजन करायला तरी कुठे वेळ असतो? 24 तास, 36 तास, 48 तास ड्युटीज, त्यात
फॅमिली इश्यूज, फ्रेंड्सचे इश्यू, तरी ते मुलं ते मॅनेज करून विदाऊट रिव्हिजन, कमी रिव्हिजन पीजी एंट्रन्स क्लिअर करतात. कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सिलेबस इज मोस्टली इन 11-12 आणि त्याची तयारी आत्तापासूनच होते, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी पासून होते. परत एक्झाम पॅटर्न, तुम्ही इंजिनिअरिंगचा एक्झाम पॅटर्न बघा, एमबीबीएसचा एक्झाम पॅटर्न बघा, किंवा युपीएससीचा एक्झाम पॅटर्न बघा. जो मेन्स आहे डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम पॅटर्न आहे, दॅट सपोर्ट्स रिकॉल आणि स्पॉन्टेनिटी येते मुलांची लिहिताना, कारण की त्याला एव्हिडन्स दिसतो पेपरमध्ये की मला यायला लागलंय, क्वेश्चन सुटायला लागलंय, पेपरमध्ये दिसतो. जेव्हा तुम्ही खूप लिहिता तिथेही टेन्शन असतं मुलांना एमबीबीएसच्या एक्झामला, जसं टेनच्या बोर्डला असतं. पण तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असल्यामुळे खूप लिहिल्यामुळं तुमचं टेन्शन बर्न होतं, नलिफाय होतं. जसं आपल्याला खूप बोललं की बरं वाटतं, खूप असले की बरं वाटतं, खूप रडले की बरं वाटतं, कारण की पेपर पॅटर्न तुमचं टेन्शन ऍब्सॉर्ब करतो. म्हणून शेवटच्या अर्ध्या तासात एवढी स्पीड वाढते की मुलं स्पेक्टेक्युलर लिहून येतात इन द कंटेक्स्ट ऑफ बोर्ड एक्झाम्स, एमबीबीएस एक्झाम्स, युपीएससी मेन्स एक्झाम, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. पण त्याच्या अगेन्स्ट तुम्ही ज्या 12च्या एक्झाम बघितल्या, 12 नंतर ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, नीट असेल, जेई असेल, सीईटी असेल, किंवा सीएचे असतील एक्झाम, एमसीक्यू पॅटर्न एक्झाम, तिथं कळतच नाही की मला किती क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहेत. बॅक टू बॅक क्वेश्चनची संख्या जास्त, फक्त गोल 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 करायचं आहे. त्यामुळे सेल्फ एक्सपेक्टेशन आहे, पेपरमध्ये तयार झालेलं एक प्रेशर आहे, त्यात मुलांचं बेस्ट येतच नाही. आणि पेपरमध्ये कळतच नाही मला किती आलंय आणि माझं किती राहिलंय, कारण का फक्त गोल गोल करत आहे, त्याच्यावरून कॉन्फिडन्स बिल्ड होत नाही. त्यामुळे मुलांचं फेल्युअर तिथं येतं. हाऊ टू डील विथ धिस, ह्या येणाऱ्या स्टडी कॅम्पमध्ये ह्या बारीक सारीक गोष्टींवर आपण काम करणार आहोत. हे मुलांना जड का जातं, हँडल का होत नाही. 11, 12, 13, 14, 15 हा ट्रान्झिशन फेज आहे. ह्या वयामध्ये ह्या मुलांची वायरिंग ऑफ द ब्रेन कशी, हाय रिॲक्टिव्हिटी, थोडं काय झालं की एकदम चिडचिड, आईने थोडासा काहीतरी रागात बोलली की त्याचा सगळा राग अभ्यासावर. मी आतापर्यंत 20 ते 25 हजार मुलांना 1-to-1 भेटलेला आहे. घरामध्ये आई वडिलांनी अभ्यास कर म्हणलं, अभ्यास करत नाही म्हणलं, आणि बळजबरीने पुस्तक दिलं, हे मुलं अभ्यास करतच नाहीत. त्यांचा मूडच बनत नाही. का? कोणी काय बोललो हाय सेन्सिटिव्ह, थोडं काय बोललं की रडायला सुरू. ह्यांची वायरिंग तशी आहे. जसं आपण रेल्वेने प्रवास करतो, एखाद्या स्टेशन जवळ ट्रेन आली, ट्रॅक बदलताना खडखड करते, ह्या स्टेजेस मध्ये ट्रॅक त्यांचा खडखड करतो. का? वायरिंग प्रॉब्लेमॅटिक आहे. इमोशनल रिॲक्टिव्हिटी, थोडं बोललं की खाटकन चिडणार. दुसरी गोष्ट त्यात अजून अडचण काय, समजा एखाद्या सोसायटीमध्ये एखादा सिक्युरिटी गार्ड एजेड आहे आणि तो झोपला आहे, तर कुठला फेरीवाला येऊ शकतो. ह्यांच्या ब्रेन मध्ये भूक लागली, जेवायचे, वॉशरूमला जायचंय, कधी शांत बसायचं, ते सेंटर डेव्हलप आहे. इमोशन्स हायली डेव्हलप्ड आहेत. पण त्यांचा सिक्युरिटी गार्ड, प्री फ्रंटल कॉर्टॅक्स, सीईओ ऑफ द ब्रेन डेव्हलप नाही. त्यामुळे कुणी काही बोललं की डायरेक्ट कॉमेंट इमोशनला लागते आणि ते स्टेबलच होऊ शकत नाही. जसं एखादं घर अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर आपण त्याला नाव ठेवत नाही. ह्यांचा सीईओ ऑफ द ब्रेन अंडर कन्स्ट्रक्शन आहे ह्या क्रुशियल फेज मध्ये, 11, 12, 13, 14, 15, 16. तो डेव्हलप होतो 18 ते 20च्या नंतर. आणि म्हणून हे मुलं इमोशन्स रेग्युलेट करू शकत नाहीत. म्हणजे ह्यांच्या बॉडीज फिजिकली ग्रोन अप आहेत, म्हणजे ह्यांची BMW 230च्या स्पीडने चालती पण ब्रेक्सच नाही आहेत. आणि इथे रोल येतो आपल्या सारखांचा, इथे SSYचा रोल येतो. त्यांना ते प्राणायाम असेल, करून घेणं असेल, जेणेकरून त्यांना डिसिप्लिन येईल आणि त्यांचं भावनिक नियमन होईल, जेणेकरून अभ्यास करायची इच्छा आहे आणि अभ्यास व्हायला लागेल मुलांचा. आणि आजकालच्या काळात अजून एक दुसरं चॅलेंज येत आहे. एवढ्या सगळ्या गोष्टींना आपण फाईट कसं करणार? कुठले कुठले फाउंडेशनचे क्लास लावा, 7वी चालू रेग्युलर ट्युशन लावा, फाउंडेशन लावा, एक्स्ट्रा टाइम खेळायला नाही. म्हणून सुट्ट्याचा उपयोग करून आपण प्लॅन केला, त्यांना बेसिक अंडरस्टँडिंग कशी होईल आणि त्यांची रिडिंग अँड ग्रास्पिंग कॅपॅसिटी कशी बिल्ड होईल ते देते. इथे फक्त 7वीच्या मुलाला 8वी शिकवत नाहीत किंवा 8वीला 8वी शिकवत नाहीत. त्याचा दृष्टिकोन असा बनवतात की त्याला कॉम्प्लेक्स मटेरियल जे आहे 11-12चं, त्याच्यासाठी आपली तयारी चालली आहे. म्हणजे कमीत कमी ट्युशनवर, रेग्युलर क्लासेसवर सुद्धा तो ह्या सगळ्या चॅलेंजेसला कोप अप करू शकेल. आणि भरीच भर काय, ह्या काळाचा महिमा म्हणजे असे काही चॅलेंजेस मुलांसमोर येत आहेत.
रिअल लाईफ वरच्या रिअल सिच्युएशन वरचा हा मूवी आहे. ज्यांनी ती हेलिकॉप्टर शॉट इन्व्हेंट केली तो डिस्ट्रॅक्ट झाला, त्याचं करिअर एकदम ऐसे संपलं. आणि धोनी त्यांनी त्याचा फील फॉर करिअर जिवंत ठेवला आणि त्यांनी स्पेक्टेक्युलर करिअर क्राफ्ट केलं. आपण मुलांना ह्या स्टडी कॅम्प मध्ये माझ्याकडून मुलांना आपण काय देणार आहोत, बेसिक प्लॅन माझा तरी काय आहे की डिस्ट्रॅक्शन मॅनेज कशी करायची मुलांनी. म्हणजे एक सेशन असेल की मोबाईल मॅनेजमेंट कसं करणार. व बऱ्याचदा असं होतं की बाय चॉईस मुलं जातात मोबाईलवर 10 मिनिट बघायला, 5 मिनिट बघायला, पण बाय चॉईस ते निघू शकत नाही. ते कसं यायचं रिअलिस्टिकली. कारण की जसं जसं कॉम्प्लेक्सिटी ऑफ सिलेबस वाढत जाते तिथे मग थोडंसं चेंज म्हणून मुलं मोबाईलकडे जातात आणि बाहेरच नाही पडत. ओव्हर थिंकिंग, निगेटिव्ह थॉट्सला डील कसे करणार, अभ्यास करताना वेगवेगळे विचार कसे डील करणार, त्याच्यावरती आपण मुलांना ह्या एका तासात त्यांना एक ट्रेन करणार. कारण काय, दिवसभर घडलेल्या गोष्टी त्यांच्या डोक्यात येत राहतात. माणूस जिवंत आहे तोपर्यंत विचार येणार, माणसाला दिवसभरात 70 ते 80 हजार विचार येतात. ते त्यांनी डील कसे करायचे आपण त्याच्यावर काम करणार. एक तास, एक दिवस, एक सेशन, क्रश, अफेअर, ब्रेकअप, ह्या नॅचरल गोष्टी आहेत. ह्याचा करिअर इम्पॅक्ट कसा होऊ द्यायचा नाही. बऱ्याचदा मुलं भेटतात की वर्गात ती आहे काय करू, मुली भेटतात वर्गात तो आहे कसं मॅनेज करायचं. हे रिअलिस्टिक गोष्टी आहेत. मला तो आवडायला नाही पाहिजे साठी काय सांगा. सो त्याच्यावर पण आपण एक 50 मिनिटाचा सेशन प्लॅन केलेला आहे. आणि एक जो आत्ताचा कॉमन इश्यू आहे सगळ्या स्कूल्समध्ये, हाऊ टू से नो टू फ्रेंड्स विदाउट हर्टिंग देम. आणि त्याची हेवी प्राइस पे करावं लागते मुलांना. सो ओव्हरऑल त्यांना ह्या डिस्ट्रॅक्शन वरून कसं मॅनेज करायचे ह्याच्यावर आपण एक 4 सेशन्स प्लॅन केले ह्या कॅम्पमध्ये, जेणेकरून मुलं एक नॉर्मल स्कूल लाईफ एन्जॉय करू शकतील आणि अभ्यासातला पेस येऊ शकेल. असं हा माझा एक कॉन्ट्रीब्युशन ह्या कॅम्पमध्ये राहील. कारण की आता कित्येक मुलं बघतो 8वी 9वी 10वी 11वी 12वी MBBS किंवा IIT चे पण, की फ्रेंड्सला नाही म्हणता येत नाही ह्यांना. फ्रेंड्सकडे ह्यांचं रिमोट कधी जातं ह्यांना सुद्धा कळत नाही. त्याला न दिखवता नाही कसं म्हणायचं. पॅरेंट्सनी बोललेलं कसं सकारात्मक घ्यायचं हे त्यांना शिकवावं लागतं ऍक्टिव्हिटी बेस्ड. हे मिनिमम हे जर देऊ शकलो, मुलं ज्यावेळेस अजून पुढच्या वर्गात जातील. कारण की कित्येक मुलं बघितलेत 11वीत 12वीत अभ्यास होत नाही, मार्क पडत नाहीत, बॅक टू बॅक वेब सिरीज बघ. आता तर OTT आलेला आहे. डोक्यात निगेटिव्ह थॉट्स आले, अवॉइड करायला मोबाईलमध्ये तर वापसच येत नाही. नीटची परीक्षा 2 दिवसांनी तो मुलगा परत भेटेल की नाही, मुलगी म्हणतात प्रपोज करू की नाही करू. सो ह्या सगळ्या वयोमानानुसार येणाऱ्या गोष्टी ह्याला डील कसं करायचं शास्त्रीय दृष्ट्या, ह्याच्यावर म्हणजे स्टडी कॅम्प मध्ये एका साइडला सगळे टीचर बेसिक कन्सेप्टवर काम करतात, मिनिमम हा आपण घेऊ. आणि मग जर वेळ मिळाला अजून तर काही गोष्टी अजून आहेत ज्या अनुभवाने बघितल्या 10-12 वर्षात. तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करायला काय लागतील, सो त्याच्यावरती काम करायचं नियोजन आहे. मला आजच्या सेशन मध्ये 15 मिनिटाचा टाइम दिला होता गुरुजींनी, की 15 मिनिटात तुम्ही सांगा काय करणार आहात. सो 15 मिनिटात मला हेच सांगावं वाटतं. 15 ते 20 मिनिटं जे टाइम दिला होता की आपल्याला ह्या मुलांना एक सक्षम बनवायचंय. कारण मी स्वतःला नशीबवान म्हणतो. आकाशातले ग्रह तारे मोजता येत नाही तेवढे डॉक्टर शाहू कॉलेजने दिलेत. त्या शाहू कॉलेज मधल्या त्या ज्या मुलांना 99% पडले, 100% पडले, त्या मुलांना देखील किती अडचणी आल्या त्या बघितल्या. त्यातून मी जे शिकलो त्या मुलांच्या अडचणी आपल्या मुलांना येऊ नये म्हणून सुरुवातीलाच आपण ते बाळकडू देणार. जसं व्हॅक्सिनेशन प्रोग्राम आहे, पुढे पोलिओ होऊ नये म्हणून आपण लहानपणीच त्याला दिला. तसं आपण मुलांना एका साईडला अभ्यास, एका साईडला त्यांचे डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंट, एका साईडला प्राणायाम, एका साईडला त्याचे शारीरिक, मानसिक आणि सोशल स्किल बिल्डअप करणारा हा कॅम्प आहे. रेग्युलर मित्रांपासून बाहेर पडून नवीन मित्र बनवणे, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा निखार येईल, असं हा प्रयोजन आहे ह्या कॅम्पचं. धन्यवाद गुरुजी, मला संधी दिलीत आणि माझे विचार मांडण्यासाठी हा व्यासपीठ उपलब्ध करून दिलाय. तुमचे काही क्वेश्चन असतील ते विचारू शकता. पण बेसिकली ह्या कॅम्पला माझा एकच पर्स्पेक्टिव्ह आहे की मुलांचं डिस्ट्रॅक्शन कसं मॅनेज करायचं. नाही तर बघितलंय मी 9वी 10वीचे मुलं, घरात काही झालं आई बाबा रागात बोलले की फटका अभ्यासावर. फ्रेंड्स काही म्हणलं त्याचे फ्रेंड गैरफायदा घेतात. आजकाल फ्रेंड्स आर लाईक स्नेक्स म्हणतात मुलं. म्हणजे त्यांची टर्मिनॉलॉजी चेंज झाली, त्यांची व्होकॅबलरी चेंज झाली या सगळ्या ह्याच्यात. आणि त्यात आपला भारतीय परंपरेचा वारसा आपण कसा टिकून ठेवू, हे खरंच चॅलेंज आहे.
हे खरंच चॅलेंज आहे. त्या चॅलेंजला ते शिवधनुष्य SSY खूप निष्ठेने उचलत आहे. त्यात मला माझा खारीचा वाटा कॉन्ट्रीब्युट करण्याची गुरुजी जी संधी देतात, मी त्याच्यासाठी कायम ऋणी राहील. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर वेलकम. आज ऍक्च्युली मी लातूरमधून हे पार्टिसिपेट करणं अपेक्षित होतं, पण अचानक थोडंसं बारामतीला एका इन्स्टिट्यूटमध्ये एक लेक्चरला आलो. मला प्रश्न पडला घेता येईल का नाही घेता येईल, पण इथे इन्स्टिट्यूटला आलो एका क्लासमध्ये मुलांना मार्गदर्शन करायला. पण म्हणलं कमिटमेंट SSY मध्ये काय शिकलोय, त्यांच्याच ऑफिसमध्ये बसलो, म्हणतील तुम्हाला काय बोलायचं बोला. त्यामुळे असं थोडासा आवाज वगैरे नेट मला अवेलेबल नव्हतं, पण तरी सुद्धा वी ट्राय टू डिलिव्हर. थोडासा लो पिच, पण ठीक आहे म्हणलं, पण डिलिव्हर तर करूयाच. थँक्यू. त्यांनी आपल्याबरोबर राहणार आहेत स्टडी कॅम्पच्या वेळेला. तिथं मुलांना ॲक्च्युली सायकोलॉजिकली जे काय अकॅडमिक प्रॉब्लेम्स येतात त्यांना सगळं कसं डील करायचं आहे, हँडलिंग कसं करायचं ते आपल्याला सपोर्ट करणार आहेत. त्या ठिकाणी ते राहणार आहेत कॅम्पमध्ये. सो हा नवीन परत ऑलरेडी त्यांनी सांगितलेले आहेत, अजूनही डिटेल्स तिथं कॅम्पमध्ये राहील वगैरे असं. ओके, मी रिक्वेस्ट करत आहे की योग्यची ते आता आपल्याला सांगतील. हे जर दोघांचं झाल्यानंतर सर्वांना जे काय मनामध्ये शंका आहेत, क्वेश्चन आन्सर्स वगैरे सगळं आपल्याला घेता येईल. थँक्यू योगेश. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी इंट्रोड्यूस मायसेल्फ. दिस इज योगेश. मी योगेश परदेशी आहे. माझं नेट सेट झालेलं आहे. मी बीटेक ग्रॅज्युएट पण आहे. आणि विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी येतात, मी थ्रूआउट स्कूलमध्ये आणि कॉलेजेसमध्ये सुद्धा एक चांगला विद्यार्थी राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी काय असतात ते मला लवकर जाणवतं, आणि मी त्यांच्या शूजमध्ये टू पुट आवर सेल्फ इन देअर शूज, त्यांच्या जागी ठेवून स्वतःला त्यांना काय अडचणी येतात हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याच्यामुळे ते अधिक जास्त चांगल्या प्रकारे आमच्याशी कनेक्ट होतात, आणि त्यांच्या अडचणी त्या हळूहळू सांगायला लागतात, आणि नंतर मग आम्ही त्याच्यावरती काम करतो. आणि ते सेल्फ लर्निंग एफर्टलेसली दे गो फॉर लर्निंग दिस थिंग्स. ओके, एफर्टलेसली ते शिकतात सगळ्या गोष्टी. मला सांगा, स्क्रीन दिसते का तुम्हाला? दिसत आहे. मग प्ले केल्यानंतर अजूनही क्लॅरिटी जास्त येते. हां, स्लाइड शो सुरू केलं तर व्यवस्थित. विंडो. ओके, फाईन. आता पूर्ण दिसते गुरुजी? आता दिसते का पूर्ण स्क्रीन? फाईन. प्लीज टेल मी, दिसते का स्क्रीन? दिसते. ओके, फाईन. लेट्स गो अहेड. तर हा आयडियल स्टडी कॅम्प आहे. इथे आपल्यासोबत आज हेमंत बर्वे सर सुद्धा आहेत, जे की इंग्लिश शिकवतात, आणि त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि बऱ्याच वर्षापासून ते इंग्लिशमध्ये खूप छान काम करत आहेत. तर त्यांचं देखील मार्गदर्शन तुमच्या मुलांना किंवा जे आयडियल स्टडी कॅम्पमध्ये येतील त्यांना लाभेल. माझ्याबद्दल सांगितलं, मी माझं नेट सेट झालेलं आहे. मी स्पर्धा परीक्षांचं सुद्धा कोच आहे. जे UPSCच्या स्टुडंट्सला जे रिटर्न ॲनालिटिकल स्किल असतं, एसे रायटिंग, त्यांचे इंटरव्ह्यूज असतात, जॉब आणि सॉफ्टवेअर्समध्ये सुद्धा माझं काम आहे. तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम आणि अधिकाऱ्यांशी कनेक्ट राहून काय सिलेबसमध्ये डिझायनिंग करता येईल, स्टुडंट्सला किती इझिली त्या गोष्टी देता येतील की जेणेकरून त्यांची ग्रास्पिंग पॉवर वाढेल, याच्यासाठी मी प्रयत्नरत असतो. छोटासा प्रयत्न असतो, आणि त्याच्यामध्ये सुनील गुरुजींचा आशीर्वाद असतो. त्यामुळे आम्हाला खंबीरपणे म्हणजे कॉन्फिडेंटली मुलांशी इंटरॅक्ट करता येतं, आणि तिथे फ्रीडम असल्यामुळे मुलं देखील खूप एन्जॉय करतात या गोष्टी. आणि त्यांचे जे लास्ट इयरचे जे अनुभव आले की मुलांना पहिल्या दिवशी 2 दिवस नाही करमत, नंतर मग घरची सुद्धा आठवण येत नाही. तर एवढं छान प्रकारचं तिथं वातावरण असतं. खाण्याची मजा असते, सगळ्याच गोष्टी असतात. तर आपण एक बेसिक बघूया, आयडियल स्टडी कॅम्पमध्ये काय काय असते, कोण कोण अटेंड करू शकते. यावर्षी आपण 10वी सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यामध्ये CBSE बोर्ड, स्टेट बोर्ड दोन्ही चालतील, आणि ICSE देखील असलं तरी काही हरकत नाही, कारण माझा स्वतःचा अभ्यास IIT JEE चा देखील अभ्यास आहे.
आणि बीटेक झालेला असल्यामुळे मला इतर विषयांमध्ये शिकवण्यासाठी काही वाव नाही. आणि जे फाउंडेशन्स असतात 11-12च्या किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षा ज्या असतील रेल्वेज पासून ते एंड टू एंड, तर त्याचं नॉलेज असल्यामुळे आम्ही तुमच्या मुलांना ह्या गोष्टी डिलिव्हर करू शकतो की त्यांनी पुढे काय केलं पाहिजे. ओके, जसं सांगितलं की एन्जॉयफुल एफर्टलेस लर्निंग प्रोग्राम आहे, इंग्लिश ग्रामर आहे, सायन्स आहे. तर सायन्स शिकवण्यामध्ये बेसिक कन्सेप्ट ज्या असतात त्या तर आपण शिकवतोच. अलॉंग विथ दॅट विज्ञानाबद्दल त्यांच्या मनात अशी क्युरिओसिटी डेव्हलप करतो, जेणेकरून फॉर एक्झाम्पल टाइम मशीन आहे, त्यांना सांगतो की आपण पास्ट क्वेश्चन्स देतो, आपण त्यांना असे क्वेश्चन देतो की त्याच्यावर त्यांनी कौतूहल निर्माण केलं पाहिजे. अल्टिमेटली पूर्ण एज्युकेशनचा जो बेस आहे तो कौतूहल आहे, क्युरिओसिटी आहे. क्युरिओसिटी जर मेली तर माणूस लर्निंग फेजच्या बाहेर जातो कोणत्याही वयामध्ये. तर लहान मुलांमध्ये ती क्युरिओसिटी जिज्ञासा असते. उदाहरणार्थ त्यांना समजा टाइम ट्रॅव्हल बद्दल कसं विचारायचं, तर विचारायचं की कॅन यू सी द पास्ट, तुम्ही भूतकाळ बघू शकता का? तर मुलं म्हणतात नाही. मग आपण आरशात जे प्रतिबिंब बघतो ते काही सेकंद जुनच असतं ना, 0.016 मायक्रो सेकंड ते जुनं असतं. मग त्यांना अजून थोडं दूर घेऊन जातो की जेव्हा स्टार गेजिंग असतं आपलं, ताऱ्यांकडे दाखवतो त्यांना की तारे किती दूर आहेत. तर नियरेस्ट गॅलेक्सी जी आहे सेंटोरी, ती 7 प्रकाश वर्ष दूर आहे. म्हणजे तिथला प्रकाश इथे येण्यासाठी 7 वर्ष लागतात. तर तिथून समजा ह्या क्षणाला ते तारा तुटला तर तो आपल्याला 7 वर्षांनी दिसेल की तुटलाय म्हणून. तोपर्यंत तो तिथेच दिसणार. म्हणजे आपण काय बघत असणार, 7 वर्ष पास्ट बघत असणार. तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण तिथे डिस्कस करतो. चालता बोलता आपण त्यांना क्वेश्चन्स देत राहतो, जेणेकरून काय होईल, त्यांच्या सायन्सची क्युरिओसिटी डेव्हलप होईल. आणि मग त्यांना रिलेट करतो की बघा व्ही इज इक्वल टू म्हणजे डिस्टन्स, व्ही इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, याचं रिलेशन सांगतो. मग टीच्या जागी सी कसं येतं, 3 × 10⁸ म्हणजे 3 लाख मीटर पर सेकंड कसा काय स्पीड असते. आवाजाचा ज्या डॉपलर इफेक्ट आहे त्याच्याबद्दल आपण सांगतो. मॅथमॅटिक्स मध्ये बेसिक मॅथमॅटिक्स ज्याचं कच्चं असतं की बाबा बेरीज वजाबाकी पासून त्याला प्रॉब्लेम असतात, त्याचे पाडेच आहेत ना, त्याच्या पाड्यापासून सुरुवात करतात. ज्याला जिथे आहे त्याला इंडिव्हिज्युअली आपण ट्रेन करतो आणि त्याच्यानुसार त्याला पुढे घेत जातो, कारण ही सेल्फ लर्निंग आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सेल्फ लर्निंग म्हणजे प्रत्येकाचा पेस अलग असतो लर्निंगचा, त्या पेसनुसारच त्याला ट्रेन करावं लागतं. आणि ह्या वर्षी आपण सोशल सायन्स पण इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करतोय, कारण ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅट आपण काही इन्क्लूड केलेलं आहे. माइंड मॅप जे आहेत ते स्वतः देखील मुलं बनवणार आहेत आणि आपण देखील ऍट द एंड ऑफ द कॅम्प आपण त्यांना देणार आहोत. अलॉंग विथ दॅट व्हिजिटर्स येतात इथे, मोठमोठ्या हस्ती येतात जे की इतर वेळी अवेलेबल देखील नसतात. त्यांचे फोटोज वगैरे दाखवेल. आध्यात्मिक एक बाब आहे याच्यामध्ये, गुरुजींसारखं सानिध्य लाभणं हेच नशिबाची गोष्ट आहे. हे चॅन्टिंग त्याच्यामध्ये तुम्हाला मुलांकडून होते, हे पुण्य गोळा होतं तुमचा. त्याच्याने चॅन्टिंगचे सायंटिफिक रिझन असे असतील की त्यांच्या माइंडचं कोऑर्डिनेशन जो आहे, बॉडी माइंड कोऑर्डिनेशन, कॉन्सन्ट्रेशन, ह्या अभ्यासाला पूरक गोष्टी आहेत त्या इथे होतील. माइंड मॅपिंग मध्ये मेमरी स्ट्रॉंग होऊन जाईल. योगासनांमुळे त्यांचं फिजिक चांगलं राहील. प्राणायाम, मेडिटेशन, होलिस्टिक ट्रेनिंग याचं महत्व असं वेगळं अधोरेखित करण्याची गरज नाही, कारण पूर्ण जग ह्या गोष्टी मानतंय आज. ट्रेकिंग मध्ये फार मज्जा असते आणि मुलं खूप एन्जॉय करतात ते. होलिस्टिक लिव्हिंग इन द सेन्स स्वतःची कामं स्वतः करणे, काही गोष्टी ह्या घरी शिकवणं होत नाही कधी कधी, तर इथे त्या गोष्टी तो स्वतःहून आपसूक शिकतो. त्याला सोशल लर्निंग म्हणतात. इतर मुलांकडे बघून देखील तो त्या गोष्टी शिकायला लागतो, म्हणजे सोशली तो इम्पॅक्ट होतो. आता इथे काही फोटोज आहेत. बिंग हॅपी इन द कंपनी ऑफ वंडरफुल कंपॅनियन्स इन लर्निंग. म्हणजे आपण जर घरामध्ये मोबाईल घेऊन बसलो तर मुलं अनुकरण करतात. ते जर आई वडील पुस्तक घेऊन बसले तर मुलगा देखील पुस्तक घेऊन बसतो. त्याला पियर प्रेशर म्हणतात. म्हणजे पियर म्हणजे आपल्या सोबतचा जो कंपॅनियन आहे तो कसं बिहेव करतो. माकडाची टोपी असते ना, की एका माकडाने टोपी फेकली की सगळेच अनुकरण करायला लागतं. तर ह्युमन इव्होल्युशन असंच आहे की कॉपी कॅट इव्होल्युशन आहे आपलं. आपल्यातले जे बेसिक इन्स्टिंक्ट आहेत त्या बेसिक इन्स्टिंक्ट ह्या सोशल एंगेजमेंटमध्ये फार चांगल्या प्रकारे कॉपी केल्या जाऊ शकतात. मग चांगल्या असो वाईट असो ते आपल्या इन्स्टिंक्टला कळत नाही. वाईट सवय देखील आपण इन्स्टिंक्ट मुळेच शिकतो, की मित्र मित्र म्हणून वाईट संगतीला लागू शकतो, मित्र मित्र म्हणून चांगल्या कंपनीला जाऊ शकतो. ठीक आहे, चांगल्या सवयी लागतात. आता हा माइंड मॅप आहे की प्रत्येक धड्याच्या शेवटी आपण एक असं एका पेजवरती सगळ्या फॅक्ट्स एकत्र करून त्यांना दाखवतो, की बाबा सर्कल समजा आपण शिकलं, सर्कलच्या जेवढ्या थेरम्स आहेत ते ऍट अ ग्लान्स त्याला दिसायला लागतात.
ह्याच मल्टिपल टाइम्स जर त्यानं केला तर त्याचे पूर्ण थेरम्स ह्या कधीच विसरत नाही. ठीक आहे, ह्या थेरम्स त्याला लाईफ लॉंग कामी येतात. आज जर बेस व्यवस्थित केला किंवा टँजंट आणि रेडियस ही परपेंडिक्युलर असते, हे जर त्याला तिथंच कळालं पिक्टोग्राफिकली. आणि काही असे व्हिजिटिंग फॅकल्टीज सुद्धा येतात प्रायोगिक तत्वांवरती, ते मॅथेमॅटिक्स मेड विजिबल नावाचा कन्सेप्ट दाखवतात, पुढे फोटोज मध्ये आहे. ओके, प्राणायामाचं तुम्हाला मी सांगितलं. नेचरमध्ये राहण्यासाठी तिथे इतकं सुंदर वातावरण आहे, पाणी असतं, डोंगर असतात आणि एकदम शांत निवांतपणा असतो. फुल्ली केअर करणारे सर्व व्हॉलंटियर्स असतात, त्याच्यामुळे निश्चिंत राहायचं. की बऱ्याच पॅरेंट्सला अशी शंका होती मी जेव्हा फोनवरती बोलत होतो की माझा मुलगा कधी बाहेर राहिला नाही. इट इज होम अवे फ्रॉम युअर होम. ते एक घर आहे जे घरापासून दूर आहे, पण तिथे तेवढीच माया आहे, तेवढीच ममता आहे आणि तेवढीच डिटॅचमेंट सुद्धा आहे. आणि हे आज न उद्या तुम्हाला तुमच्या मुलाला शिकवावं लागेल. श्रीकृष्ण म्हणतात की जो जो पालक या फिर जो पेरेंट अपने बच्चों के पथ के कांटे खुद स्वयं बाजू में करता है, वो उसका नुकसान करता होता है. उसे सिखाना चाहिए कि पग में जो भी अडचणी आएंगी उसने खुद डील करना सीखना चाहिए. अदरवाइज तुम्ही लाईफ टाइम लेकरासोबत राहू शकत नाही. जोपर्यंत तो बाहेर पडत नाही, जोपर्यंत तो थोड्याफार, आता इथे एवढे अनंत अडचणी नाहीये, इथे थोड्या थोड्या आहेत जे की ग्रूम करेल तुमच्या वॉर्डला, म्हणजे तुमच्या मुलाला ग्रूम करतील की हाऊ टू बिहेव इन आउटसाइड वर्ल्ड. ओके, हे पेमेंट ऑप्शन मी तुम्हाला सांगतो नंतर. काय काय लागेल त्याच्या नोटबुक्स, बुक्स, कलर पोस्टर मेकिंग किट, काही ब्लँक व्हाईट शीट ज्याच्यावरती ते माइंड मॅप्स घेतील, पेन पेन्सिल स्केच पेन्स, आणि ह्या सगळे सामान सोबत द्यायचं त्यांना, सेल्फ विथ फुल अटेन्शन. ओके, हा बघा माइंड मॅप आहे. समजा एक स्टोरी जर विणली आपण एखाद्या ठिकाणी की पार्टीला जायचंय, तर त्याच्यातल्या बेसिक थीम असतात की कुठे, कोणासोबत, कोण, म्युझिक काय असणार, फूड थीम काय असणार, ड्रेसिंग सेन्स काय असणार, ह्या सगळ्या गोष्टी पिक्टोग्राफिकली फिट होतात डोक्यामध्ये. तर ही माइंड मॅपिंग टेक्निक जर तिथे शिकले एकदा तर ते कॅन अप्लाइड एनिवेअर, ते युनिव्हर्सल आहे. ठीक आहे, तर हे जर शिकण्याचं असेल तर तिथे व्यवस्थित अटेंड केलं तर त्याला मेमरी पॅलेस वगैरे इतर अधिक गोष्टी अजून चांगल्या समजतील मेमरीच्या ऍडव्हान्स लेवलला. विवेकानंद काय म्हणायचे, जर मला शिक्षण घेण्याची संधी मिळाली परत तर आय विल वर्क माय सेल्फ, आय विल एज्युकेट माय सेल्फ ऑन द आर्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ते म्हणायचे ट्राय अँड स्ट्रगल, फॅक्ट विल बी प्रोड्युस्ड ऍट विल. म्हणजे तुम्ही जेव्हा मर्जी कराल तेव्हा तुमच्या मर्जीनुसार फॅक्ट्स येतील. सगळं भंडार आपल्या इथेच आहे आणि हे इंटरनेट सोबत कनेक्टेड असल्यासारखं आहे की एव्हरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे ग्रॅव्हिटेशनचा शोध कुणीही नाही लावला. ग्रॅव्हिटेशन हे आधीपासून होतं, न्यूटननी फक्त डिस्कव्हरी केले. आपण माणसं इनोव्हेशन करूच शकत नाही, आपण फक्त डिस्कव्हरी करू शकतो. डिस्कव्हरी म्हणजे त्याचा शोध घेऊ शकतो, त्याला नवीन नाही बनवू शकत. म्हणजे लक्षात आलं का, नेचरच्या हेल्प शिवाय कुठलंही इनोव्हेशन शक्य नाही. कळलं? इलेक्ट्रिसिटी इज ऑल्सो नेचर, एव्हरीथिंग वी सी ऑल अराउंड अस इज नेचर. ओके, तर एवढं एन्जॉय करतात ही मुलं. आता हे गेस्ट असतात आपल्या इथे येतात, हे जे गेस्ट आहेत यातील हे बाबा भांड साहेब आहेत. म्हणजे हे ज्येष्ठ लेखक आहेत, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहेत. हे इस्रोला, अमेरिकन नासांना वगैरे त्यांचे पार्ट्स प्रोव्हाइड करतात. हे खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. सुनील गुर्जे आहेत. तर अशा लोकांचं सानिध्य तुमच्या मुलांना लावलं तर खूप लवकर ते लोक काहीतरी आदर्शवत विचारांकडे वळायला लागतील आणि त्यांच्यासोबत ते क्वेश्चनिंग करायला लागतील की हे पण शक्य आहे. आणि ही लोक एकदमच मोठी नाही झाली, यांनी प्रत्येकाने फेल्युअर्स बघितलेले आहेत. तर मुलांना फेल्युअर्सची सुद्धा जाणीव होईल की यार वी कॅन फेल, इट्स ओके टू फेल. हे पहिल्यांदा त्यांना कळणं गरजेचं आहे आणि ऑटोमॅटिकली त्यांची ग्रूमिंग तशी होते. ओके, आणि हे फार इंटरॅक्टिव्ह प्रोग्राम्स असतात. ओके, परत मॅथमॅटिक्स मेड विजिबल म्हणून हे गव्हर्नमेंटच्या याच्यातले शाळेमधले शिक्षक येतात तिथे आणि ते मॅथमॅटिकल मॉडेल्स घेऊन येतात. प्राचीन आश्रमांमध्ये कसं शिक्षण असायचं त्याची प्रचिती, म्हणजे मॉडर्न प्लस रिलिजनल, आपण हे पूर्ण एकत्र त्याचा ब्लेंड करून इथे एक एज्युकेशनल सिस्टम डिझाईन केलेली आहे. आणि ही प्रूव्हन टेक्निक आहे. तर ह्या टेक्निक्स जर व्यवस्थित
मुलांनी ग्रास केला तर त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ही सगळी लोक जी आहेत तिथली, ही जीव तोडून काम करतात, ही कुठल्या मोटिव्हसाठी काम करत नाही. त्याच्यामुळे मुलांना ते ग्रास्प होतं आणि मुलं तिथे फुल कॉन्सन्ट्रेशननी काम करतात आणि स्वतःहून तिथे इंटरेस्टेड राहतात. आणि हा बदल जो आहे तो जरी तेवढा जरी झाला तरी खूप फायदा आहे याच्यातून. आता ह्या वर्षी नवीन इन्क्लूड केले आपण जो प्रॉब्लेम होता की एनसीआरटी फार बोरिंग असतं, किंवा आता बघा नवीन एक नियम आलेला आहे गव्हर्नमेंटचा की एनसीआरटी पूर्ण सिलेबस सीबीएसई होणार आहे 1.5 वर्षानंतर. म्हणजे त्याच्यापासून दूर पळता कामा नये. त्याच्यामुळे आपण सगळंच तयार करून ठेवले, पहिलीपासून 12वी पर्यंत प्रत्येक धड्याचं, प्रत्येक टेस्ट, प्रत्येक माइंड मॅप आपण त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. आणि तो आपल्या मुलांच्या जो कोणी येईल आपल्यासोबत तर त्यांना आपण त्याचा ऍक्सेस देणार आहोत, की जेणेकरून हे व्हिडिओज, फॉर एक्झाम्पल हा व्हिडिओ आहे, याच्यामध्ये फायर बद्दल ते शिकवत आहे. The blacksmith burns coal to get hot iron, which can be beaten to desired shape. A variety of fuels is activity. Explain the necessary conditions for combustion. Describe fire extinguishers. List types of combustion. Rohan is performing a simple activity. He is burning a magnesium wire on a flame. Notice carefully. Heat and light is also produced along with introduction and light. This process is called. म्हणजे याच्यामध्ये ऍक्च्युअल व्हिडिओ, ऍक्च्युअल कन्सेप्शन आणि त्याच्या कन्सेप्ट डिकोड करून आपण त्यांना दाखवतोय, जेणेकरून काय होईल, मुलांना ते कनेक्ट होईल की बाबा ऍक्च्युअल वर्ल्ड असं असतं आणि त्याच्या मागचं थेरॉटिकल वर्ल्ड असं असतं. पुढच्या व्हिडिओवरती येऊ. आणि मुलं पूर्ण ते शेड्यूल मध्ये पॅक असतात, म्हणजे त्यांना थोडासा वेळ भेटत नाही, पण ते त्यांचं माइंड कंटिन्युअसली स्टडी कॅम्प मध्ये असतो. म्हणजे बघा, प्रार्थना आहे, मेडिटेशन आहे, स्नान आहे, म्हणजे कंटिन्यू त्या सर्कल मध्ये आहेत. त्यांना घरची आठवण यायचं कामच नाही आहे. ते डान्स आहे, ड्रामा असतो, मुलं इतके क्रिएटिव्ह असतात, आपल्याला विश्वास बसत नाही की यार ह्या मुलामध्ये हे हिडन टॅलेंट होतं. ते इतके दिवस त्याने कुठेच कोणासमोरही त्याने ओपन अप केलं नाही, ते मुलं तिथे ओपन अप होतं. आणि हे कशाचा प्रभाव आहे की ग्रुपिंग, ते मुलं एकलकोंडी झालेले आजकाल, जसं गुरुजींनी सांगितलं.
ठीक आहे, हा पण एक त्याचा ऍडेड ऍडव्हान्टेज आहे. ह्या स्टडी कॅम्पचे बाय प्रॉडक्ट्सच इतके जबरदस्त आहेत की, आणि मेन तर कॉन्क्रीट प्रॉडक्टच आहे आपलं, की सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पॉवर पॅक आहे. एवढी जबरदस्त माणसं तुम्हाला कुठेही भेटणार नाही. ठीक आहे, लास्ट इयर कॅम्पचे काही फोटोज आहेत. मड बाथ केला होता मुलांनी, की तिथे वारुळाची माती त्यांनी अंगावर लावली आणि ती त्या मातीने नंतर स्नान केलं आणि परत मग आंघोळ केली. एवढं छान, त्या स्किनसाठी वगैरे पण चांगलं होतं. ओके, फुल मस्ती. तर याच्यामध्ये काही एक स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. इथे पेमेंट आणि याचा जो आहे 10 एप्रिल पर्यंत जर तुम्ही फीस भरली याची, हे नंबर आधी नोट करून घ्या. 7558 माझा नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला डिटेल मिळून जातील. हा नंबर नोट डाऊन करून घ्या आणि मी चॅट बॉक्समध्ये पण हा नंबर टाकतोय. स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. 7558673677 याच्यावरती व्हॉट्सअप टाकून स्टडी कॅम्प किंवा आयडियल स्टडी कॅम्प असं मेसेज केला तरी मी डिटेल्स पाठवून देईल. ओके, गुरुजींचा नंबर आहे याच्यामध्ये आणि विनिता माझा आहे. तर यांना तुम्ही इन्क्वायरी करू शकता. 7558673677 हा माझा नंबर आहे. ओके, पुढे 10 एप्रिलच्या आधी तुम्ही जर बुकिंग केली की 5,000 रुपये भरून तुम्ही बुक करू शकता. त्याच्यामध्ये फॉर्म आहे. तर तेव्हा तुम्हाला प्राइस त्याची 21,700 पडेल. आणि जर नंतर बुकिंग केलं तुम्ही 10 एप्रिल नंतर, तर तुम्हाला 25,000 रुपये पर हेड पडेल. ते याच्यामध्ये 4 विषय आहेत. विषय वाईज जर एखाद्याला वाटत असेल की मला फक्त सायन्सच अवघड जातं, मॅथ्सच अवघड जातं, तो मॅथ्स वाईज सायन्स वाईज पण रिक्वेस्ट करू शकतो. आम्ही त्याला त्यानुसार सांगूया. तुम्ही ती देखील रिक्वेस्ट करू शकता की आम्ही ठीक आहे 22 दिवस नाही राहायचं आम्हाला, आम्ही फक्त 7 दिवस राहून त्याला तो विषय कव्हर करून जाणार आहोत. तर तसं देखील आपण करू ऍडजस्ट. बॅचचं ड्युरेशन आहे 4 मेला चालू होणार आणि 25 मेला संपणार. तर सुट्टीच्या वेळेनुसार आपण ते अरेंज केलेलं आहे. ओके, विकेंडला ऋषी व्हॅली आश्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये. ह्या डिटेल्स आहेत. बँकेच्या UPI ID पण आहेत याच्यामध्ये, स्कॅन करू शकता. हे स्क्रीनशॉट काढून किंवा ही PPT तुम्हाला पाठवण्यात येईल आणि त्या मेसेजमध्ये सगळंच आहे. तुम्ही फक्त ह्या 7558673677 नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला ह्या फॉर्मची डिटेल्स, ह्या सगळ्या डिटेल्स तिथे आहेत अवेलेबल. ओके, तर आता याच्यामध्ये क्वेश्चन्स काही असतील तर प्लीज गो फॉरवर्ड विथ युअर क्वेश्चन्स. तुम्ही प्रश्न विचारू शकता. येस तर कॅम्पमध्ये हँडरायटिंग इम्प्रूव्ह होईल का? हा, त्याचं एक सेशन ठेवलेलं आहे ना. मागच्या वेळी पण झालं होतं. हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंटसाठी सेशन घेतलं. म्हणजे कसं असतं, त्याच्यामध्ये कर्व्स असतात बघा काही. चंद्रकोर काढत बसायचं पूर्ण पान भरती, तिरप्या रेषा मारायच्या, ही एक्सरसाइज असतात. ह्या बालवाडीला केल्या नाही म्हणून आता करावं लागतं. मी सुद्धा करून घेतलेलं आहे. माझं अक्षर सुद्धा सुधारलंय त्यानंतर. शिकण्याचं कुठली वय नसतं. ठीक आहे, आपण चुकतोय, आपण करेक्ट करून घ्यायचं, एवढंच असतं. थँक्यू. येस येस. काय नाव तुमचं? पुष्कर लोड. पुष्कर. पुष्कर, ओके. कितवीला आहे पुष्कर? 8. 8ला. ओके, बेस्ट. 8ला अशा बऱ्याच परीक्षांची पण माहिती भेटते. एक NMMS नावाची परीक्षा असते, तुम्हाला माहिती, नॅशनल मेरिट कम मार्क्स स्कॉलरशिप म्हणून असते. परत नवोदयची असते. अशा परीक्षांचे हेच नाही, इव्हन करिअरमध्ये बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज अशा आहेत 12वी नंतर कसं करिअर करायचं त्या माहीतच नसतात. ठीक आहे, तर त्या माहिती करून घेणं गरजेचं. आणखीन काय काय प्रश्न आहेत? जय गुरुदेव सर. जय गुरुदेव मनोहर. कसं आहेस बाळा? सर 8वीचा सिलेबस चेंज होणार आहे का? नाही, तुझं आता होणार नाही यावर्षी. पुढच्या वर्षी चेंज होईल किंवा त्याच्या पुढच्या वर्षी होईल. बर, हो. या वर्षी नाही होणार, काय निश्चिंत राहा. आपण आहे तेच करायचं. लास्ट इयर जे केलं होतं त्याच्यात अजून, आता यावेळेस अजून चांगलं करायचं. हो. चालेल. जय गुरुदेव. जय गुरुदेव. बोला. माझ्या मुलाला पाठवते मी फॉर्म भरला. हा, काय नाव मुलाचं? 6वीला आहे. देवेश पवार. बरं बरं, ठीक आहे. देवेश राजेश पवार. हा हा, निश्चिंतपणे पाठवा, काही काळजी करू नका. या शहरातच राहतो मी पण, छत्रपती संभाजीनगरला राहतो. माझं घर आहे आणि तिथे तुम्हाला माहिती असेल ना, आश्रम फार सुंदर आहे. आणि आम्ही राहिलो होतो, SSY केलं. बेस्ट आहे, बेस्ट आहे. आणि मग आता त्यालाही आवडलं होतं.
अभ्यासाचं तर काहीच टेन्शन घेऊ नका. त्याचं म्हणजे मला ना माझे स्टुडंट्स जे आहेत, म्हणजे माझं वय लहान आहे. स्टुडंट्स हे मोठे माणसं देखील मला विचारतात काही गोष्टी. ते देवाने दिलेलं असेल किंवा काही गुरुजींच्या आशीर्वादानं थोडंसं ज्ञान झालं तर ते वाटून द्यायचं काम आहे. आणि हे शिकवलेलं असतं SSY मध्ये. माझं SSYचं पण ट्रेनिंग झालेलं असल्यामुळे मला त्या गोष्टी काही वाटतात की आपलं देणं लागतो आपण. त्यामुळे आम्ही या क्षेत्रात आहोत. नाहीतर IT मध्ये नोकरी केलेलं आहे मी पण. त्याच्यामुळे तुमच्या मुलांच्या करिअरच्या पर्स्पेक्टिव्ह आय एम द राईट गाय टू आस्क. कारण मी ॲज अ स्टुडंट म्हणजे माझं तुम्हाला खरं सांगतो, मी मराठी मीडियम मध्ये होतो 7वी पर्यंत. आणि मी शाळेमध्ये पहिलाच असायचो. पण पहिल्यांदा तिसरीचं सांगतो, थोडंसं 2च मिनिटं घेतो. तिसरीला असताना मी एका शाळेत गेलो. खेड्यामधल्या जिल्हा परिषद मधनं मी एका शाळेत गेलो, तिथे नवीन शहरातल्या शाळेमध्ये. त्या शाळेमध्ये असा न्यूनगंड तयार झाला की आपल्या या शहरातल्या मुलांसोबत कधीच जमणार नाही किंवा ते WWE गोष्टी करायचे. त्यांना ते सगळे कार्ड्स पाठ असायचे. पण आम्हाला खेड्यामध्ये असं काही माहितच नव्हतं. मग ते कार्ड्स वगैरे प्ले करतात अशा फॅक्ट्स त्यांना माहित आहेत. मग मी स्वतः न्यूनगंड 2 वर्ष मला ते प्ले केला. पण ते मला तिथे काही शिक्षक भेटले, त्यांनी सांगितलं की असं काही नसतं. तुम्ही कोणापेक्षाही कमी नसता. प्रत्येक जण एक इंडिव्हिज्युअल असतो आणि त्याच्या पद्धतीने त्याने ग्रूम केलं तर तो लाईफमध्ये एक्सेल करू शकतो. त्या पॉईंट नंतर मी कधी मागे बघितलं नाही. मग मराठी मीडियम मधून जेव्हा इंग्लिश मीडियम मध्ये स्विच करायची वेळ आली, जसं 7वी-8वीला, आपण विचार करतो ना, डायरेक्टली CBSE मध्ये मला संधी भेटली एका ठिकाणी. तर मी म्हणलं स्ट्रेच करू आता किती. 7वी पर्यंत मी फर्स्टच राहिलो. जेव्हा CBSE ला गेलो तेव्हा सेम गोष्ट घडली माझ्यासोबत. मला अंधारातच होतो मी की आपण नॉलेज बेसच्या हिशोबाने, कारण पुढचं कॉम्पिटिशन अफाट असतं. तेव्हा मला महिनाभर रडायलाच आला की बाबा आपल्याला इंग्लिशचा इश्यू आहे आपल्या सगळ्या. मग त्या दिवशी मला एक सिनियर भेटले. बघा, शिक्षक हा कुठल्याही रूपात भेटू शकतो. त्या सिनियरने मला समजून सांगितलं की 1 महिनाभर थोडंसं होतं. हॉस्टेल होतं, पुन्हा ते बाहेर राहायची सवय नव्हती. लाडाचा एकुलता एकच आहे. तर सेम सिच्युएशन जसं आपण आपल्या पाल्याबद्दल विचार करतो, तर त्या व्यक्तीने मला सांगितलं की इट्स ओके, तू काही नाही होत, तू ट्राय कर. आणि शिक्षक देखील चांगले भेटले. त्याच्यामुळे मला त्या पहिल्या युनिट टेस्टमध्ये 120 मार्क होते. 120 पैकी 120 पडले. तिथून पुढे कधीच मागे नाही भेटलं. इंजिनिअरिंग मध्ये पण चांगलं केलं थ्रू आउट. चांगले प्रोजेक्ट्स केले. नॅशनल लेवल पण कॉम्पिटिशन पर्यंत गेलं. परत इतर करिअरमध्ये पण, परीक्षांमध्ये पण, नेट सेट हे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आपण क्रॅक केलेली आहे. आणि माझी नेटची परीक्षा झाल्याच मी गुरुजींना सांगितलं की माझं येतं रिझल्ट म्हणून, चांगल्या मार्काने येतं. गुरुजी, मी तिथे स्टडी कॅम्प मध्येच होतो ना. तर ह्या एंड टू एंड प्रोसेसमध्ये स्टुडंटची मानसिकता काय असते हे मला चांगल्या प्रकारे जाणतो मी. त्याच्यामुळे आय एम द राईट गाय. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा त्या गोष्टीबाबत. बऱ्याच पॅरेंट्सनी मला फोन आलते त्यावेळेस. ते म्हणत होते की माझा मुलगा कधी बाहेर राहिलेला नाहीये, तो फार लाडाचा आहे आणि त्याला असं, सगळ्याचेच लाडाचे असतात. ठीक आहे, आम्ही सुद्धा खूप लाड करतो मुलांचा. आणि मुलं देखील हक्काने बोलतात ना. नाही, त्यांना पण वेगळं म्हणजे सवय लागती ना. हा, खूप चांगली सवय लागते तिथे. स्वतःचे ताट सुद्धा धुतात बघा तिथे. हा, ताट दूध आणि आपल्या घरी आपण सगळं हातात देतो ना. स्कूल मधून आला का सगळं हातात दे. पाणी पण आपण जर एखाद्या वेळेस सांगितलं त्यांना पाणी आणतं, ते 10 वेळेस विचार करते आपल्याला पाणी द्यायला. ती सवय लागते ना मदत करायची. ते एकदा दोनदा सेवा झाली की त्यांना वाटतं की आपला अधिकार झाला. हा, ते ऑब्लिगेशन तयार होतं. तसं नाही करायचं. म्हणजे हे ह्या कल्चरमध्ये होतं ना, सगळे करायला लागल्यावरती ती सवय लागते. मग त्याला लक्षात येतं की नाही यार, आपण घरी चुकीचं करत होतो. आणि थोडा शांत आहे, असा बोलत नाही जास्त. नाही बोलायला लागेल, तुम्हालाच कंटाळ येईल नंतर. हा मनमत आता बोलला का? हा बोलत नव्हता आधी. तुमच्या आधी जो बोलला का मुलगा, तो नव्हता बोलत कॅम्प मध्ये आल्या. आता सगळ्यांसमोर माईक ओपन करून बोलला. हा, जे होतं, ज्यांना विचारायचं असेल, डॉक्टर पण आहेत, डॉक्टर कोबा पण, त्यांना पण तुम्हाला प्रश्न विचारायचे असलं तर विचारू शकता. हां, सर पण आहे. सो अजून तुम्हाला कोणाला सांगायचं असलं तर तुम्ही सांगू शकता. हा लिंक तुम्हाला झालं तर पाठवून दिलं, रेकॉर्डिंग केलेलं आहे. नंतर यूट्यूबपासून हा लिंक पण तुम्हाला पाठवून दिलं जाईल. तुम्ही दुसऱ्यांच्या बरोबर शेअरिंग करू शकता. आणखीन तुमचा मोबाईल नंबर हा चॅट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. मग ज्यांना हा लिंक पाहिजे, जे तुमच्या मित्रांबरोबर किंवा रिलेटिव्सबरोबर तुम्ही शेअरिंग करू शकता.
आणखीन मेनली तुमच्या मुलाने एकट्याला पाठवायच्या ऐवजी त्याच्या क्लासमेटमधली जे कोणी असतील 1 2 3 जणी त्यांना पाठवलं तर खूप छान त्यांच्या क्लासरूममध्ये त्यांच्या वर्गामध्ये एक टीम बिल्डअप होतो. त्याला आपण संघ म्हणतो. म्हणजे की एक ग्रुप तयार असलं तर ह्या नॉलेजमध्ये राहणं, एकामेकाला सपोर्ट करणं, आणखीन अभ्यासच्या व्यतिरिक्त अलग ॲक्टिव्हिटीज अजून एक्स्ट्रा ज्ञान प्राप्ती करून घेणं हे त्यांना अंडरस्टँडिंग किंवा सपोर्ट एक मित्र भेटतो. सो युजली आपण हे अकॅडमिक जे प्रोग्राम घेत आहोत हे मार्क्ससाठी नाही आहे. ओके, ह्याच्या व्यतिरिक्त अजूनही जास्तीत जास्त कसं ज्ञान मिळून घेता येईल, ज्यांनी नवीन शोध करता येईल, आणखीन जेणेकरून देशाला काय आपल्याला बेस्ट देता येईल ॲज अ सायंटिस्ट होऊन किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊन देशाला कसं समर्पित करता येईल किंवा देशासाठी कसं योगदान देता येईल, देशाचं कसं प्रगती होईल, ह्या हिशोबाने मुलांमध्ये क्युरिओसिटी वाढायला लागतो. सो त्याच्यासाठी हा महत्त्वाचा प्रोग्राम आहे. नो डाऊट त्यांच्या क्लासमेटमध्ये तिथं असतातच, पण ह्या टेक्निकपासून किंवा ह्या ज्ञानपासून, हा समर्पण भावपासून त्यांना पुढंच कसं कुठल्या करिअर करायचे आहे त्याला सपोर्टिंग एकामेकाला भेटायला लागतो. ओके, थँक्यू. अजून कोणाला काय विचारायचं आहे? हां, एकदा सर्वांनी आपला आपला व्हिडिओ ऑन करा, मग आपण इथं प्रेयर करून थांबू वगैरे असं. ओके, जय गुरुदेव. मोठा मुलगा इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात रिपीट करायचं. काय करायचं? मला फोन लावा. चालेल, आपण प्रेयर करू. असतो मा सद्गमय तमसो मां ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. जय गुरुदेव. सो आपण पुन्हा एकदा आणखीन एक मीटिंग घेणार आहोत. ओके.